ब्रेकिंग न्यूज पाहूयात। गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। यावेळी हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश देण्यात आले। तर गणेश उत्सवापूर्वी हाच महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। रामदास कदमांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निरुपयोगी मंत्री म्हटलं होतं आणि त्यानंतर आठवडाभरानं मुख्यमंत्र्यांनी महामार्गावरील कामांचा आढावा घेतलाय। आणि यानंतर बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। यवतमाळच्या आळणीमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये देण्यात येणाऱ्या मिलेट बारमध्ये चक्क आळ्या निघालेल्या होत्या। त्यानंतर आता मिलेट बारचं वाटप थांबवण्यात आलेलं आहे। सामनं सर्वात आधी ही बातमी दाखवली होती। या बातमीमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली होती। शिक्षण विभाग सकस आहाराच्या नावानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात होता। अखेर शिक्षण अधिकारी प्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना रागी मिलेट न्यूट्रिशन बारचं वाटप करू नये असे आदेश जिल्ह्यातील 16ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत।